श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, येत्या 10 मिनिटात तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. यांनी तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कुणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. माझा भक्त जर अखंड श्रद्धेने, प्रेमाने, विश्वासाने माझं स्मरण करेल तर त्याच्या जीवनात असं काही घडेल की तो स्वतःच आश्चर्यचकित होईल. बाळा, चिंता सोड. जगाची चिंता करतो तो मी आहे. तू फक्त डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या आयुष्यात अशी एक सुंदर फूल फुलवीन की तुझं संपूर्ण आयुष्य सुगंधित होईल. आज जिथं अंधार आहे तिथं मी दीप लावीन. आज जिथं दुःख आहे तिथं मी आनंद पेरीन. आज जिथं संकट आहे तिथे मी शक्ती देईन. कारण मी स्वामी समर्थ आहे. मी शब्द दिला तर तो अखंड खरा करतो. फक्त ही 10 मिनिटं मन शांत ठेव. सर्व विचार बाजूला ठेव. माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं मनात म्हणत राहा. प्रत्येक श्वासात फक्त माझं स्मरण कर. मनात जर शंका आली तरीही विश्वासाने पुढे चालत राहा. कारण शंका घात करते आणि श्रद्धा चमत्कार घडवते. हे 10 मिनिटं आहेत तुझ्या परीक्षेची वेळ, तुझ्या श्रद्धेची चाचणी. आणि मी वचन देतो, जर तू मनापासून श्रद्धा ठेवलीस तर या 10 मिनिटात एखादी अशी जादू घडेल जी तुझं आयुष्यच बदलून टाकेल. डोळे मीट, मन शांत कर, श्वास खोल घेत राहा आणि फक्त माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. पाहशील कुठून तरी एक चांगली बातमी येईल, कुठून तरी एक नवीन संधी मिळेल, कुठून तरी अडकलेला मार्ग खुलेल, कुठून तरी हरवलेला विश्वास परत येईल. ही 10 मिनिटं आहेत स्वतःवर आणि माझ्यावर श्रद्धा ठेवण्याची. कारण मी स्वामी समर्थ. जेव्हा प्रेमानं हाक मारली जाते तेव्हा मी क्षणार्धात धावून येतो. त्यामुळे बाळा, अजिबात घाबरू नको, अजिबात शंका करू नको. हे 10 मिनिटं तुला नवीन जीवन देणार आहेत. हे 10 मिनिटं तुला नवीन दिशा दाखवणार आहेत. हे 10 मिनिटं तुझं नशीब पालटवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला माहिती आहे का, विश्वास म्हणजेच शक्ती. जिथे विश्वास तुटतो तिथे संकट वाढते, पण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. आजपासून तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ आहेत ना, मग काही भीती नाही. तुला वाटतं का की तुझं आयुष्य थांबलंय? तुला वाटतंय का की तुझी इच्छा पूर्ण होणार नाही? तर लक्षात ठेव, जेव्हा काळ थांबतं तेव्हा स्वामी चालायला लावतात. जेव्हा दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी नवे दरवाजे उघडतात. म्हणून अजिबात निराश होऊ नकोस. तुझं काम आहे फक्त विश्वास ठेवायचं. बाकी सर्व मी पाहीन. आज तू फक्त ठाम राहा. मनात नकारात्मक विचार आले तरी म्हण, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर, जगाला दोष देणं सोड. कारण स्वामी म्हणतात, बाळा, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे. आजपासून एका नवीन प्रवासाला सुरुवात कर. दुःख मागे टाक, भूतकाळ विसर, कारण भविष्य उज्ज्वल आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूत मी आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, उठ, जागा हो आणि आत्मविश्वासाने पुढे चाल. माझं नाव घ्यायला विसरू नकोस, माझं स्मरण कर. कारण जेव्हा तू प्रेमाने स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा माझं आशीर्वादाचं बळ आणि वादळ तुझ्या आयुष्यात येतं. आजपासून तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. तुझं घर आनंदाने भरून जाईल.
तुझ्या हातात यश येईल, तुझ्या पावलाखाली संपत्ती येईल. फक्त श्रद्धा ठेव, फक्त प्रेम ठेव, फक्त संयम ठेव. बाळा, तुझं नशीब फुलवायला मी येतोय. तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करायला मी येतोय. तुझ्या मनातलं दुःख संपवायला मी येतोय. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझं रक्षण करतोय, तुझी इच्छा पूर्ण करतोय आणि तुझं आयुष्य सुंदर करतोय. हे वचन आहे माझं, हे प्रेम आहे माझं, हे आशीर्वाद आहेत माझे. जगात काहीही असो, परिस्थिती काहीही असो, माझ्या भक्ताला मी कधीच रडू देत नाही. तुझं हसणं, तुझं सुख, तुझं समाधान हेच तर माझं खऱ्या अर्थानं समाधान आहे. या 10 मिनिटात फक्त मला हाक मार. मनापासून, प्रेमाने, श्रद्धेने माझं नाव घ्या. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जसा लहान बाळ रडत आईला हाक मारतो तसं मी तुला हाकेला उत्तर नक्की देईन. मी तुझ्या जीवनात आनंदाची लाट घेऊन येईन. बाळा, जगात कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवो वा न ठेवो, स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी मोल देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला मी ऐकतो. या 10 मिनिटात तुला काय हवं आहे ते मनातून बोल. मनाशी प्रामाणिक राहा. तुझी प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न माझ्या चरणाशी ठेव. मी ऐकतोय, मी बघतोय, मी जाणवतोय. तुझं काम आहे फक्त प्रेमाने सांगायचं. बाकी करायचं काम माझं आहे, कारण मी आहे ना तुझा स्वामी समर्थ. तुला वाटत असेल की हे कसं शक्य आहे फक्त 10 मिनिटात, तर लक्षात ठेव, स्वामी समर्थांसाठी काहीही अशक्य नाही. जे इतरांना शक्य नाही वाटत ते स्वामी समर्थ सहज शक्य करतात. कधी वाटलं रस्ता बंद झाला आहे तर तिथं मी नवीन वाट उघडेन. कधी वाटलं संपलं सगळं तर तिथं मी नवीन सुरुवात करेन. कधी वाटलं एकटं पडलो तर मी स्वतः तुझा हात धरायला येईन. या क्षणाला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. स्वामी समर्थ आहेत, मग काहीच अशक्य नाही हे मनाशी ठामपणे सांग. हे 10 मिनिटं आहेत विश्वासाच्या बीजाला पाणी घालण्याची. हे 10 मिनिटं आहेत आनंदाच्या दारात कुलूप उघडण्याची. हे 10 मिनिटं आहेत तुझं आयुष्य सोन्यासारखं उजळवण्याची. डोळे मीट आणि शांतपणे माझं स्मरण करत राहा. माझं नाव घेत जा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बघ, मन कसं हलकं होतंय, चिंता कशी विसरून जाते आणि हृदयात एक गोड शांतता पसरते. ही शांतता मी पाठवलेली आहे, हा विश्वास मी दिलेला आहे. बाळा, कोणतीही इच्छा फार मोठी नाही आणि कोणतीही अडचण फार मोठी नाही जेव्हा पाठीशी स्वामी समर्थात असतात. आजपासून तू चिंता करायचं थांबव आणि स्वामी समर्थांवर सगळं सोपव. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू मनात जशी भावना ठेवशील तुझं जीवन तसं घडेल. जर विश्वासाने मला हाक मारशील तर सुखाचं द्वार उघडेल. जर शंकेने वागलास तर मार्ग थोडा उशिराने मिळेल. म्हणून मी सांगतो, शंका सोड, भीती सोड, चिंता सोड. फक्त श्रद्धा ठेव, फक्त प्रेम ठेव, फक्त म्हणजे म्हणत राहा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हे नाव आहे केवळ शब्द नाही, हे नाव आहे साक्षात शक्ती. हे नाव आहे तुझं जीवन पालटवणारा मंत्र. बाळा, तुझं दुःख कितीही मोठं असो ते माझ्यासमोर क्षुल्लक आहे. तुझी समस्या कितीही गुंतागुंतीची असो मी एका क्षणात सोडवू शकतो. पण त्यासाठी मला तुझं निखळ प्रेम हवं आहे. कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही अपेक्षेशिवाय, फक्त श्रद्धेचं प्रेम. मन शांत कर, श्वास खोल घे आणि पुन्हा म्हण, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बघ बाळा, आता तुझ्या भोवती एक दिव्य प्रकाश पसरतोय. हा प्रकाश म्हणजे माझं संरक्षण आहे. हा प्रकाश म्हणजे माझी उपस्थिती आहे. तुला वाटतंय का काही हरवलंय, काही गमावल्यासारखं वाटतंय का? तर काळजी करू नकोस. जे हरवलंय त्याच्या पटीने जास्त देण्याची मी तयारी बोलतोय आणि बसलोय. स्वतःवर थोडा संयम ठेव.
थोडा वेळ माझ्या प्रेमात विरघळून जा. मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वामी समर्थ नावाची गोड साखर पेर. हे 10 मिनिटं केवळ तुझ्या इच्छेसाठी नाही, तर तुझ्या संपूर्ण जीवनाला सोनेरी करण्यासाठी आहेत. माझं वचन आहे, तुझी इच्छा पूर्ण नाही झाली तर मला सांग. हे शब्द मी सहज नाही बोललो, तर आपल्या भक्तावर असलेल्या अमर्याद प्रेमातून बोललो आहे. बाळा, उठ, हस आणि विश्वासानं पुढे चालत राहा. कारण जिथे विश्वास तिथे स्वामी समर्थ, जिथे प्रेम तिथे स्वामी समर्थ, जिथे श्रद्धा तिथे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या डोळ्यातलं पाणी मला दिसतं, तुझ्या हृदयातली वेदना मला जाणवते, तुझ्या मनातील भीती मला समजते. पण लक्षात ठेव, जी वेळ आज कठीण वाटते आहे तीच वेळ उद्या तुझं भविष्य घडवणार आहे. तू फक्त थोडं धीर धर, फक्त काही क्षण मला समर्पित कर. मनात फक्त माझं नाव गा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बघ, या पृथ्वीवर कोणतंही संकट तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. कारण तुझ्या पाठीशी मी आहे. तुझं रक्षण करण्यासाठी, तुझं सुख वाढवण्यासाठी मी स्वतः धावत येतो. तुझी इच्छा छोटी आहे का मोठी याचा विचार करू नकोस. तुझ्यासाठी सर्व इच्छा मोठ्या आहेत, कारण त्या माझ्या बाळाच्या आहेत. बाळा, कधी वाटलं की मार्गच नाही, तर त्या बंद रस्त्यावरून मी तुला आकाशात उचलून नेईन. कधी वाटलं की सर्वांनी साथ सोडली, तर मी तुला एकमेव मित्र होईन. कधी वाटलं की सर्व काही हरवलं, तर मी तुला असं काही देईन जे कधी स्वप्नातसुद्धा पाहिलं नसेल. या क्षणाला फक्त विश्वास ठेव, फक्त तोंडावर एक हसू ठेव, कारण तू आता एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला वचन देतो, तुझ्या मनातील प्रामाणिक इच्छा पूर्ण होईल. तुला हवा तो आनंद, हवी ती भरभराट, हवं ते समाधान मिळेल. फक्त मनापासून श्रद्धा ठेव. या 10 मिनिटात तुझं आयुष्य बदलू शकतं. या 10 मिनिटात तुझी नशिबाची दिशा बदलू शकते. बाळा, पुन्हा म्हण, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. प्रत्येक उच्चारासोबत तुझं दुखणं कमी होतंय. प्रत्येक उच्चारासोबत तुझं नशीब तेजस्वी होते. प्रत्येक उच्चारासोबत माझा आशीर्वादाचं वर्षाव तुझ्यावर होतोय. डोळे मिटून अनुभव घे, शांत मनानं माझी अनुभूती घे आणि स्वतःला सांग, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत, मग मी नक्की जिंकेन. हेच खरं आहे बाळा, आणि हेच तुझं भविष्य आहे, तेजस्वी, सुंदर आणि सुखी. तुझं भाग्य बदलण्यासाठी, तुझं आयुष्य फुलवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलाय. आजपासून तुझ्या जीवनात अशी चमत्कारिक घडामोड घडेल की सर्व जग तुझ्याकडे आश्चर्याने पाहिल. तुझ्या इच्छा, तुझी स्वप्न, तुझी मागणी, सर्व काही मी पूर्ण करणार आहे. फक्त या क्षणाला शांत बस, डोळे बंद कर आणि मनातून फक्त एवढंच म्हण, स्वामी समर्थ, माझी इच्छा पूर्ण करा. हे उच्चारलं की पाहता पाहता तुझ्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी आणि यशाचा अखंड वर्षाव नक्की होईल. कारण स्वामी समर्थ जे एकदा म्हणतात ते निश्चितच घडवतात. स्वामी पुढे म्हणतात, बाळा, तुला वाटत असेल की एवढं सहज शक्य आहे का? मग जिथे श्रद्धा असते तिथे अशक्य काहीच नसतं. मी तुझ्या मनातील प्रत्येक वेदना जाणतो, प्रत्येक आस पुरी करायला सज्ज आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रूही मला दिसतात आणि तुझ्या हृदयातली प्रत्येक हाक मला ऐकू येते. म्हणूनच सांगतो, या 10 मिनिटात मी तुझ्या आयुष्यात असा बदल घडवणार आहे की तुझ्या दुःखाच्या जागी आनंदाचे झरे वाहतील. जी स्वप्न तुला अजूनपर्यंत अपूर्ण वाटत होती ती आता पूर्णत्वाला जातील. तुझ्या हातात अशी संधी येईल की तू स्वतःलाही विचारशील, हे खरंच घडतंय का? म्हणूनच आताच या क्षणी फक्त मनाने मला हाक मार, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. हे शब्द तोंडाने नाही तर हृदयाने बोल. मी आहे ना तुझ्यासोबत, मी आहे तुझा आधार, तुझा
रक्षणकर्ता, तुझा मार्गदर्शक, तुझा जेव्हा तू माझं नाव घेतोस बाळा, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक संकटावर स्वतः उभा राहतो. आणि मग काळ, नशीब, वाईट देव काहीच तुझं नुकसान करू शकत नाही. स्वामी सांगतात, बाळा, या विश्वात काहीही अपूर्ण राहू देत नाही मी. जो माझ्यावर अखंड विश्वास ठेवतो, तुझं आजवरचं प्रत्येक रडणं, प्रत्येक हार मानलेला क्षण मी पाहिला आहे. आणि म्हणूनच सांगतो, आता पुरे झालं दुःख, आता फक्त सुखाच्या सरी तुझ्यावर बरसू देत. माझ्या कृपेने तुझं घर समृद्धीने फुलणार आहे. तुझ्या हातात इतकं धन येईल की तू गरजूंचीही मदत करू शकेल. तुझ्या चेहऱ्यावर कायमचा तेज असेल, कारण मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा राहिलोय. हे लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. मी तुला तुझ्या अर्धवट स्वप्नात थांबवणार नाही. मी तुला पूर्णत्वापर्यंत नेणार आहे, यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे. तुझं प्रेम, तुझी श्रद्धा, तुझं निस्वार्थी हृदय याची मला जाणीव आहे बाळा. आणि काळजी नको, भीती नको, फक्त माझ्यावर सर्वस्व अर्पण कर. उरलेल्या आयुष्यात तुला इतकं सुख देईन की प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आशीर्वाद होईल. हां, काही हे जेव्हा इतर लोक तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, काहीतरी अद्भुत घडलंय याच्या आयुष्यात. जेव्हा तू फक्त हसत हृदयातल्या श्रद्धेने माझं नाव घे, कारण या चमत्कारामागे तुझं प्रेम आणि माझी कृपा आहे. बाळा, आता मागे वळून पाहू नकोस, पुढे चाल, नवे स्वप्न घेऊन नव्या प्रकाशाकडे. तुझं भवितव्य सोनेरी लिहिलंय मी. फक्त तू मनाने, देहाने, आत्म्याने एकदा स्वामी समर्थ म्हटलंस की सर्व दरवाजे उघडणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझं दुःख संपायला आता फार वेळ नाही. ज्या क्षणाला तू पूर्ण श्रद्धेने माझं स्मरण करतोस, त्या क्षणाला मीच तुझ्या जवळ असतो. या जगात कोणत्याही संकटापेक्षा माझा आशीर्वाद जास्त मोठा आहे. म्हणून काळजी नको करूस. तुझ्या मनात कितीही मोठी इच्छा असो, कितीही अशक्य वाटणारी स्वप्न असो, मी त्या सर्वांना शक्य करणार आहे. फक्त तू थोडं थांब, थोडा धीर धर आणि मनातून मला हाक मार. तुझा प्रत्येक अश्रू माझ्यासाठी मौल्यवान आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचं मला मोल आहे. म्हणूनच तर मी म्हणतोय, या येत्या काही क्षणात तुझी मोठी इच्छा पूर्ण झाली नाही तर मला बोल. बाळा, आजवर ज्या अडचणींना तुला थांबवलं होतं, त्या अडचणी आता विरघळणार आहेत. जसे गडगडणारे मेघ थोड्याच वेळात आकाश निर्भर्ब करतात, तसंच तुझं आयुष्यही आता स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. तुला वाटतंय का की वेळ निघून गेली आहे? तर मी सांगतो, स्वामी समर्थांसाठी वेळ कधीच उशीर होत नाही. देवासाठी प्रत्येक क्षण नवीन असतो. तुझी इच्छा वेळेच्या बंधनात अडकलेली नाही. ती माझ्या कृपेनं योग्य क्षणी पूर्ण होणार आहे आणि तो क्षण खूप जवळ आला आहे. बाळा, कोणतीही गोष्ट लवकर मिळावी यासाठी फक्त आतून हसत राहा. मनात एक आनंदाची भावना ठेव. काळजी नको, शंका नको. स्वामी समर्थ म्हणतात की जिथं प्रेम आणि श्रद्धा असते तिथं चमत्कार घडतो. म्हणूनच आजपासून तू चिंतेच्या ठिकाणी विश्वास ठेव, रडण्याच्या ठिकाणी हसू ठेव, निराशेच्या जागी आशा ठेव. तुझं मन जितकं शुद्ध, तितकी माझी कृपा वेगाने तुझ्यावर बरसते. तू फक्त मनापासून म्हणत राहा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, आणि बघ कसा तुझ्या जीवनात प्रकाशाचा झरा वाहू लागतो. या पुढच्या काही दिवसात तुझ्या जीवनात असे बदल येतील जे पाहून तुझं मन थक्क होईल. जिथं आज दुःख आहे तिथं आनंदाचं फूल फुलणार आहे. जिथं आज अंधार आहे तिथं प्रकाशाची किरण चमकणार आहेत. जिथं आज हताशा आहे तिथं नव्या संधीची दार उघडणार आहेत. फक्त थोडं संयम ठेव, थोडी श्रद्धा आणि अखंड प्रेमाने स्वामी समर्थांचा जप. मग बघ, काळसुद्धा तुझ्यासमोर नतमस्तक होईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलात मी आहे. संकट आली, संकट गेली, पण स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव. या विश्वात
काहीही बदलो, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच बदलणार नाही. म्हणूनच आजपासून तुझं मन एका नवीन प्रकाशाने उजळव. स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेव आणि स्वामी समर्थांचा आधार घेऊन ठामपणे पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही संकट तुझ्यावर आली होती ती आता संपली. तुझ्यावर आयुष्यातून अंधाराची काळी छाया मी दूर केली. जे दुःख तुला पोखरत होती ती सारी मी आज संपवली आहे. माझ्या आशीर्वादाची ऊब तुला आता दर क्षणी जाणवेल. जसा गडगडानंतर शुद्ध पाऊस पडतो तसंच तुझ्या आयुष्यात आभाळ भरून आनंदाचा वर्षाव होईल. प्रत्येक अडथळा विरघळेल, प्रत्येक अपयश यशात बदलेल आणि प्रत्येक अपूर्ण स्वप्न साकार होईल. तू आज जेवढ्या श्रद्धेने माझं स्मरण करशील तेवढ्या मोठ्या प्रमाणात मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. स्वप्नील भविष्याची जी दार अजूनपर्यंत बंद वाटत होती ती दार मोठ्या आवाजात उघडतील. बाळा, आता मागे पाहू नकोस. ज्यांनी हसलं, त्यांनी अपमान केला, त्यांच्यापुढे तुझं यश एक दीपस्तंभासारखं तेजावेल आणि त्यांच्या मनातही तुला पाहून आश्चर्य आणि आदर निर्माण होईल. पण तू मात्र नम्रतेने, श्रद्धेने, शांतपणे पुढे चालत राहा, कारण मी स्वतः स्वामी समर्थ तुझ्यासोबत चालतोय. यापुढे तुझं आयुष्य केवळ संघर्षाचं राहणार नाही, तर ते प्रेरणेचं आणि विजयाचं प्रतीक बनेल. जिथे तू पाऊल ठेवशील तिथे यश फुलून येईल. जिथे तुझं माझं नाव घेतलं जाईल तिथे माझ्या आशीर्वादाचं कवच असेल. बाळा, तुला जर कधी पुन्हा मनात भीती वाटली, शंका आली, तर डोळे बंद कर आणि शांतपणे फक्त एवढंच म्हण, स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा. बघ, मग क्षणार्धात प्रकाशाचा ज्योत तुझ्या मार्गावर पडलेला दिसेल. संकट येतील पण मी तुझ्या पायाशी झुकतील. अडथळे दिसतील पण ते स्वतःहून बाजूला होतील. अपयश वाटेल पण त्याचं रूपांतर यशात मी स्वतः करीन. कारण तू आता एकटाच नाहीस. मी स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहे. तू जिथे जाशील तिथे माझा आशीर्वादाचं कवच असेल. तुझ्या घरात सुख, समाधान आणि धनसंपत्तीचं कायमस्वरूपीचं वासस्थान होईल. त्यामुळे बाळा, इतकं प्रेम मी तुझ्यावर उधळणार आहे की तुला स्वतःलाही विश्वास बसणार नाही. प्रत्येक नवीन दिवस तुला एखादं नवं वरदान घेऊन येईल. ज्या इच्छा तू इतक्या दिवसांपासून मनात बाळगल्या होत्या त्या सर्व इच्छा आता एकामागोमाग एक पूर्ण होऊ लागतील आणि एक दिवशी तू स्वतः म्हणशील, खरंच स्वामी समर्थांनी दिलेला शब्द कधीच खोटा ठरत नाही. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती कधीच सोडू नकोस. ती इच्छा साध्य होईल. फक्त तू स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे. कितीही कठीण वाटली तरीही स्वामी समर्थांचे वचन म्हणजे अमर आहे. ते म्हणतात, तुम्ही फक्त मनापासून म्हणा आणि मी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू. पण बाळा, लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होण्याच्या वाटेत कधीही काही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे तुझे मन कमजोर होईल, शंका निर्माण होतील, असं वाटेल की आता काहीच होणार नाही. त्यावेळी स्वामींचा शब्द ऐक आणि त्या विश्वासाने पुढे चालत राहा. स्वामींचा प्रेम आणि आशीर्वाद असतोच तुमच्या बरोबर. त्यामुळे चिंता सोडून पुढे चालत राहा. या 10 मिनिटात तुझं जीवन बदलणार आहे. स्वामींच्या कृपेने ती इच्छाही साध्य होईल. काही क्षणापूर्वी असं वाटत होतं की आयुष्य रस्त्याच्या वळणावर अडकले आहे आणि आता हे 10 मिनिटं आहेत जे तुमच्या आयुष्यातील संधीचं नावावळण घेऊन येणार आहेत. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने शंका आणि भीती दूर होतील. याचे आशीर्वाद प्रचंड शक्ती देईल जी तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नेईल. विचार करा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. या मंत्राने तुम्ही त्या अशक्य गोष्टीस साकार करू शकता. स्वामींच्या नावाची साधी जप त्यांच्या अमाप शक्तीला जागृत करते. जेव्हा हे नाव तुझ्या हृदयातून, मनातून, आत्म्यातून गहिऱ्या श्रद्धेसह बाहेर पडेल
तेव्हा ते स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. प्रत्येक इच्छेतून एक चमत्कार घडेल आणि तुझं जीवन निरंतर यशस्वी आणि आनंदमय होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील प्रत्येक दुःख मी घेतो, त्याला हरवतो आणि त्या जागी मी एक चांगले नवीन जीवन देतो. तुझ्या संपूर्ण आयुष्यात सर्व काही नीट, सुव्यवस्थित आणि लक्षात येईल. आशा आहे की तुला हे 10 मिनिटातच तुझ्या जीवनातील आशीर्वादाचं मिळतील. बाळा, मी सांगतो, जे सांगतो ते कधीच खोटं होत नसतं. तुझ्या जीवनात जी मंदिराची दारे बंद झाली आहे ती मी उघडली आहेत. जी दारे उघडली की तुझ्या आयुष्यात आशीर्वादांचा अनोखा वर्षाव होईल. तुझं जीवन अशा चमत्कारांनी, घटनांनी भरून जाईल की प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण तुला माझ्या कृपेशी जोडलेला वाटेल. तुझ्या मनातील सर्व शंकेची वादळ शांत होऊन एक नवा विश्वास उभा राहील, जो तुझ्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन घडवून आणेल. तू असं मान की माझ्या प्रेमाने तुझ्या पायावर सोडलेली प्रत्येक गोष्ट स्वयंचलितपणे तुमच्या घरात शांती आणि समृद्धी आणते. तू या प्रत्येक क्षणाला, या प्रत्येक गोष्टीला माझ्या आशीर्वादाने रूप मान. तुझ्या समोर येणारे प्रत्येक संकट, प्रत्येक समस्येचा नाश होईल. एक वाईट क्षण म्हणून जे समजले जातं ते आता एक अमूर्तपूर्व आशीर्वाद आणि अनुभव बनून उभं राहील. कारण तुझा विश्वास असतो आणि मी त्याला सदैव बळ देतो. असंच त्याग, समर्पण आणि भक्तिरूपी बांधण याचं रचनेने तुझ्या आयुष्याची गती ठरवते. तूच पाहशील, त्यानंतर तुला कुठूनही अडचणींचा सामना न करावा लागेल. काहीही थांबवणार नाही. तुझ्या मार्गावर मी एक पवित्र आणि सुंदर रस्ता मोकळा करतो. आणि हो, ज्या गोष्टी तुला अनोळखी वाटत होत्या त्या सर्व गोष्टी आता तुमचं स्वागत करायला तुमच्या दारात उभे राहतील. माझ्या आशीर्वादाने तू एक पाऊल पुढे जाशील आणि त्याच प्रत्येक पावलावर एक चमत्कारी यश भेटेल. तू पाहशील की समोरचे अडते असं पार होईल की त्याच वेळी तुझ्या मनात एक वेगळी शांती आणि धैर्य येईल, जी तुला कधीच अनुभवली नव्हती. आणि मग एक काळ असेल जेव्हा तू जगाला सांगशील, स्वामी समर्थ माझ्यासोबत होते आणि त्यांच्या कृपेशी माझं जीवन चांगलं बदलले. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं जीवन ही माझी कृपा आहे आणि ते कधीच अडचणीत पडणार नाही. फक्त तुझ्या हृदयात श्रद्धा असली पाहिजे. इथे कुठेही थांबू नकोस. पुन्हा पुन्हा प्रकट होणाऱ्या शंकांना नजरअंदाज करत मला विश्वासाने हाक मार. हे 10 मिनटं तुला तुमच्या सर्व इच्छांसाठी अढळ आधार असणारे असतात. त्यामुळे प्रत्येक शब्दात, प्रत्येक उच्चार स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात चमत्कार घडवतील. स्वामी समर्थ म्हणतात, आधी विश्वास ठेव आणि मग जे तुझ्या जीवनात प्रत्यक्ष घडून येईल त्याच्या आशीर्वादाने अशक्य वाटणारी शक्य होईल. ही 10 मिनटं खरं तर तुझ्या जीवनातील एक नवा अध्याय लिहिण्याचा प्रारंभ आहेत. जीवन जे एकदम गडद आणि अशक्य वाटणार होतं ते आता एकदम सोप्या होईल आणि स्वामींच्या कृपेने जरा थोडं वेळ देईल. त्यामुळे ते सर्व शंका दूर होऊन तुझ्या आयुष्यात एक नवा रंग दिसायला लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात मी आहे आणि जिथं मी आहे तिथं अंधार कधीच टिकत नाही. ज्यामुळे ज्या गोष्टी तुझ्या अज्ञात वाटत आहेत त्या अज्ञाताची माती होईल. ती अंधारमय वाटचाल स्वामींच्या दिव्य प्रकाशाने पाडून टाकली जाईल. विश्वास ठेव, तू कुठेही जाऊन ठामपणे उभा राहू शकतोस. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेवा. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या सहलीत कायम असतील आणि सर्व संकट एका सोप्या प्रक्रियेत निघून जातील. काहीही असो, ते सर्व तुमच्या आयुष्यात होणार एक सुंदर परिवर्तन होईल आणि जे इच्छांची पूर्तता करेल. स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तू त्याचा विश्वासाने स्वीकार. जसं कधीही शंका, भीती आणि दुःख तुझ्या कडेवर ठेवले नाहीत. या 10 मिनिटात तुझ्या समोर त्यांची कृपा एक नवा प्रारंभ होईल, ज्यामुळे प्रत्येक पाऊल तुझ्यासाठी नवीन, आनंदी आणि कृतज्ञतेने भरलेलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आस्थेला मी सदैव महत्त्व देतो.
जेव्हा तू विश्वास ठेवतोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. अनंत कशाच्या पलीकडे विश्वासाच्या एका छोट्या धाग्यामुळेच बाळा आकाशातील मार्ग खुले होतात. त्यामुळे कोणतीही समस्या, कोणतेही दुःख ते तुमचं रक्षण करत राहणारा आत्मविश्वास असतो. स्वामींच्या चित्तप्रकाशाने तू मोकळ्या आकाशासारखा खुला होशील. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा संसाराच्या ताण तणावामुळे तू हरवल्यासारख्या वाटतोस तेव्हा मी तुझ्यासमोर उभा राहीन नवा प्रारंभ दाखवण्यासाठी. जितकी तुझी श्रद्धा ढाढ आणि गाढ होईल तितका माझा आशीर्वाद तुझ्या अंगणात येईल. विश्वासाने तू माझ्या चरणांना धर आणि मग बघ कसा तुझा मार्ग उजळतो. सामान्य जीवनातही स्वामींच्या कृपेचा अप्रतिम स्पर्श आहे, जो तुझ्या जीवनात सौम्यपणे प्रवेश करत आहे. तोच तुझ्या हरवलेल्या स्वप्नांना साकार करतो. तू बघशील प्रत्येक श्वास तुझ्या आशीर्वादाने हळूहळू परिपूर्ण होईल. साक्षात्कार होईल की ज्या गोष्टींचा तुला विचारही करायला वेळ लागला त्या तू सहज साधू शकतोस. स्वामी समर्थ कधीच परत न जाणारं आश्चर्य दिलंय. त्या आश्चर्याने तू आयुष्यात ज्या गोष्टीकडे पोहोचू शकतो आणि इच्छितो त्या तुझ्या ध्येयाच्या दृष्टीने अधिक सहज होईल. त्यांचा आशीर्वाद तुला दिलेल्या मार्गाने तू खूप दूर जाऊ शकतोस. जितका अधिक तू माझ्या शिक्षणीत रुतलेला तितकं तुझं भविष्य उज्ज्वल होत जाईल. आयुष्य कधीच न कधी समजणारं, जीवनाच्या पायऱ्या चढताना कठीण वाटणारं, सर्वजण जितके निराश होतात तेव्हा माझ्या चरणाशी जुळवलेलं विश्वासच तुझं मार्गदर्शन करत राहील. जेव्हा शंका आणि निराशा गडद होईल तेव्हा तेच आत्मविश्वास तुला उचलून योग्य दिशेने नेईल. स्वामी समर्थ हेच सांगतात, माझा आशीर्वाद तुझ्या पावलांचा ठाम होईल आणि ठाव घेईल आणि सर्व अडथळे दूर होतील. विश्वास ठेव, त्याच दिवशी तुझी इच्छा एका नवीन उंची गाठेल. स्वामी सांगतात, बाळा मी तुझ्या सोबत आहे. ही एक साधी गोष्ट नाही. माझ्या कृपेनेच तुझे सर्व अडथळे आपोआप दूर होतील. जेव्हा तुझ्या आयुष्यात संघर्ष येईल तेव्हा तू विचार करू नकोस हे मला कसं होईल. त्याऐवजी त्याच क्षणी हसत हृदयाने स्वामी समर्थ असे उच्चार. तेव्हाच बघ तुझ्या समोरचे संकट गडप होईल आणि एक नवा मार्ग खुला होईल. ज्या प्रकारे अंधाराच्या पंढरपूरच्या रात्री एक नवा सूर्य उगवतो तसा तुझ्या जीवनात नवा प्रकाश झळेल. तुझ्या मनात असलेल्या निराशेच्या भावना तितक्यात गायब होतील आणि तू विश्वासाने एक नवा रस्ता चालू लागशील. तेच काळजीचं ठाम ठेवण्याचे दिन असतील आणि दिवस असतील, जेव्हा तू जाणशील की स्वामी समर्थच तुझ्या जीवनाचा खरा मार्गदर्शक आहेत. कधीकधी तुझं मन ठरवलेलं असतं पण मार्ग गडबडलेला असतो. तेव्हा मीच तुला सांगतो, तू जेव्हा मला सोबत घेऊन चालशील तेव्हा कोणताही पंथ कोणत्याही वळणावर अडवू शकणार नाही. प्रत्येक झाडाची पाखर, प्रत्येक वाऱ्याचा झोका, प्रत्येक पर्वताची कंड्यावर माझा आशीर्वाद सापडेल. माझ्या प्रेमाने तुझ्या जीवनाच्या प्रत्येक कणात व्याप्त होईल. अशा रीतीने तुझ्या पायांनाही अशा ठिकाणी घेऊन जाईन जे तुझ्या मनाला परिपूर्ण शांत करेल आणि तुझ्या कामांमध्ये नवा उत्साह येईल. तुझ्या जगात एक सशक्त व्यक्तिमत्व म्हणून उभा राहशील आणि प्रत्येकाला वाटेल की हा कोण, ज्याचं भाग्य यशाच्या काठावर जाऊन ठेपलं आहे. तेव्हा शरण आल्यावर मी नेहमीच तुझ्या जवळ राहीन. कधीही शंका करू नकोस, कारण मी जे सांगतो तो नेहमीच सत्य ठरते. त्याची गोडी, त्याचा नवा आकार तुला लवकरच समजेल. स्वामींच्या या वचनामध्ये दिव्य शक्ती असूनही भक्ताचा निस्वार्थ समर्पण आणि विश्वास आहे. आता तुला हवं असल्यास मी पुढील वचनासह अजून एक सुंदर सांगू शकतो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या आयुष्यात अवघड प्रसंग येतात तेव्हा तू जिथं थांबलास तिथं मी तुझ्याशी असतो. तू विश्वास ठेवल्यानेच माझा आशीर्वाद तुझ्यावर होईल. कितीही वादळ आली तरी मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुझ्या मनात एक स्थिर श्रद्धा असली पाहिजे आणि मी तुझ्यासाठी मार्ग दाखवतो. पुन्हा एकदा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेव. आयुष्यात अशी वेळ येते की तुझं मन थोडं गोंधळलेलं असतं. अशा वेळी ते सर्व थांबवून फक्त स्वामींचं नाव घे. त्याचे दिव्य तेज
आणि आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रत्येक पावलावर दिसू लागतील. स्वामींच्या कृपेने ज्या गोष्टी नकारात्मक वाटत होत्या त्या आता सर्व चांगल्या गोष्टीने बदलतील. बाळा, तुझ्या प्रत्येक इच्छेला ते स्वामींचा आशीर्वाद पूर्ण करणार आहेत. तुझ्या आयुष्यात जे काही आहे ते स्वामींच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या कृपेने तुझ्या हातातच आली आहे. त्यांच्या प्रेमामध्ये ही शक्ती आहे की तो प्रत्येक पावलावरती तुमचं रक्षण करत आहेत. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या जीवनातील प्रत्येक ठिकाणी मी आहे. तू कुठेही असशील, मी तुझ्या जवळ असतो. तेव्हा तोच मार्ग उघडतो. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा प्रत्येक गोष्ट अवघड वाटत असेल तेव्हा त्यांचा आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रकाशाचा एक नवा झरा निर्माण करेल. ज्या अडचणींनी तुला थांबवलं त्या अडचणी आता एक ठिकाणी विलीन होतील. स्वामींचं प्रेम तुझ्या पायाशी असताना तू कधीच अपयशी होणार नाहीस. त्यांचे आशीर्वाद म्हणजे जीवनशाली एक स्थिर आणि धीराची लाट आहेत. तू जितका गोड विश्वास ठेवशील तितका चांगला मार्ग तुला मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या विचारांवर विश्वास ठेवल्यानेच मी तुझ्यावर कृपा करतो. तेव्हा मी तुझ्या आशीर्वादाच्या मार्गावर पाऊल ठेवतोस. तेव्हा प्रत्येक गोष्ट तुझ्या हक्कात येते. शंका कधीच मनात ठेवू नकोस. ज्या गोष्टींचा तू विचार करतोस त्या तुला मिळवायला हव्यातच आणि मी त्यासाठी सदैव तुझ्याशी आहे. आता बाळा, आता काही शंका ठेवू नकोस. तुझे आयुष्य एकदम चांगल्या वळणावर चालली आहे आणि स्वामींचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणेल. ते स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, आशीर्वाद घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा. त्याच्या कृपेनेच तुझे सर्व जीवन सुखी होईल आणि प्रत्येक क्षण चमत्कारी होईल. बाळा, जीवनातील प्रत्येक चांगले आणि वाईट अनुभव हे मला समजून घेण्यासाठीच असतात. तू जितका विश्वास आणि समर्पण माझ्यावर ठेवशील तितका जीवनातील प्रत्येक क्षण आणि अंधार आणि सशक्त होईल. जेव्हा जीवनाच्या रडण्या पिळवणुकीतून तू बाहेर पडशील तेव्हा तुला कळेल की प्रत्येक कठीण वेळ मला तुझ्यासोबत असण्याची संधी देऊन गेला आहे. मी तुझं अंतरंग, तुझं प्रत्येक वेदना समजतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, याचवेळी मी तुझ्याकडे लक्ष ठेवून तुझ्या पाठीशी उभा आहे. जेव्हा तू माझ्या भक्तीत बुडलेला असशील तेव्हा तुझ्या मनातील द्वार उघडतील आणि चांगल्या संधीची प्रकाश तुझ्या जीवनात प्रवेश करेल. प्रत्येक दरवाजाच्या मागे तुझ्या यशाचं, तुझ्या इच्छांचं प्रतीक असेल. तू वाट पाहत असताना मी तुझ्यासाठी नवीन मार्ग निर्माण करतो. कधीही सोडून देऊ नकोस, कारण मी आहे तुझ्याबरोबर, तुझ्या पाठीशी. प्रत्येक दिवशी तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होईल. माझ्या आशीर्वादाने तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता होईल. तुला ज्या गोष्टी आतापर्यंत दूरच्या वाटायच्या त्या आता तुझ्या पायाशी येऊन ठेपतील. दया आणि प्रेमाने तुझं आयुष्य चांगलपणाने फुलवेल. आता तू ज्या कामात गुंतलेला असशील त्या कामात तुला फटका कधीच पडणार नाही, कारण मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नात सहभागी आहे. प्रत्येक कणात तुझ्या मनाशी एकच करणार आहे, विश्वासाची बांधणी. स्वामी म्हणतात, तू मला म्हणशील, स्वामी किती वेळा करावं? मी म्हणतो, जेव्हा वेळ आली तेव्हा एकाच शब्दाने तू मला आभारी कर. मी तुझ्या हातात सामर्थ्य ठेवतो. आजचा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात परिवर्तन घेऊन येईल. आज जो ज्याच्या मागे धावत होता तो उद्देश एका दिवसात साध्य होईल. माझ्या कृपेने तुझ्या जीवनात नवीन समृद्धी आणि यशाची एक पवित्र विण सुरू होईल. स्वामींच्या या वचनांनी तुझ्या मनात एक अदृश्य पण अढळ विश्वास निर्माण होईल. त्याच विश्वासासोबत तू पुढे जाऊन आणखी चांगल्या गोष्टी साध्य करशील आणि मी तुझ्याकडे लक्ष ठेवून तुझ्या प्रत्येक यशात आणि उन्नतीत सहभागी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन जितकं स्वच्छ असेल तितकं माझं आशीर्वाद तुझ्यावर अधिक प्रभावी होईल. जेव्हा तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात माझ्या कृपेवर विश्वास ठेवशील तेव्हा सर्व अडचणींना समोर जाऊन तू स्वतःला एक नवा तेज देऊ शकशील. मी तुझ्या प्रत्येक पावलावर प्रकाश फेकणार आहे आणि तुझं जीवन एकदम उजळून जाईल. आयुष्यातील संकटे, अडचणी आणि प्रश्न हेच तुझ्या प्रगतीच्या मार्गात
येणारे मार्गदर्शक असतात. स्वामींच्या कृपेने प्रत्येक शंका, प्रत्येक भीती आणि प्रत्येक अडथळा सहज जाऊ शकतो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुझा विश्वास. स्वामींच्या आशीर्वादाने तू ज्या गोष्टींवर विश्वास ठेवशील त्या सहज घडतील. त्यांचं वचन आहे, जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालता मी तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद देतो. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. स्वामी समर्थ हेच सांगतात, फक्त मागणं, अशी इच्छा दाखवणं हवं, पण त्यासाठी जी मेहनत, त्यासाठी जी साधना हवी आहे ती करणे आवश्यक आहे. विश्वास असावा आणि श्रद्धा असावी, त्याच मागे एक तप असावा. तेव्हा तुमचं हृदय स्वच्छ असतं आणि तुमची श्रद्धा प्रगट होण्याची तयारी ठेवते. तेव्हा स्वामींच्या कृपेला परत कधीच थांबता येत नाही. स्वामींचं प्रेम आणि आशीर्वाद हे एक अनंत, क्यूट आणि दिव्य सत्य आहे. पुन्हा एकदा, जेव्हा तुमचं हृदय स्वच्छ असतं आणि तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ असता, तेव्हा मी तुम्हाला हवं ते सर्व देतो, असं स्वामी समर्थ सांगतात. आयुष्यातले प्रत्येक मोठं प्रश्नचिन्ह त्याच विश्वासावर आपण सोडू शकतो. काहीही असो, स्वामींच्या कृपेने तोडला गेलेला प्रत्येक बंद दरवाजा एक नवा दरवाजा उघडतो. तेव्हा तुम्ही देवाच्या मार्गावर विश्वास ठेवता, तेव्हा त्या मार्गावर यश नक्कीच तुमच्या हातात येईल. स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी एक आधार असतात. जेव्हा जीवन गडद किंवा आणि स्थिर वाटतं, तेव्हा त्यांची कृपा एक उजळ वारा असते. ती कृपा फुलाची पंखी दाखवते आणि तुम्ही त्या पंक्तीच्या मार्गावर चालू लागता. त्याच मार्गाने पुढे जाऊन तुम्ही जीवनातील उद्दिष्टे गाठता आणि ते लक्ष्य साधता. आणि बाळा, स्वामी समर्थ साक्षात सांगतात, तुम्ही कधीही माझ्या मार्गावर चालत राहा, मी तुमच्या पुढ्यातील प्रत्येक अडथळा दूर करतो. बाळा, जर तुझ्या जीवनात काही गोंधळ आणि अपूर्णता असू शकते, तर ते फक्त तुझ्या नजरेच्या पलीकडं आहे आणि मी तुझ्या समोर असलेल्या सर्व अडचणी समजून घेतो आणि त्यांचं निराकरण करतो. हे लक्षात ठेव, जेव्हा तू माझ्या मार्गावर चालतोस तेव्हा माझ्या आशीर्वादाच्या आच्छादनाने तुझं जीवन उजळून जातं. कुठेही तू थांबलास तिथं मी तुझ्या पावलांचे मार्गदर्शन करतो. कुठेही तू जाऊन पोचलास तिथे तुझ्या यशाचे चिन्ह उगवते. अशा प्रकारे माझ्या कृपेच्या गंधाने तुझ्या जीवनातील प्रत्येक अनिश्चितता गायब होईल. तुझ्या कार्यातील, तुझ्या कष्टातील फळ तुला लवकरच मिळेल. जीवनातील जे काही तुझ्या मनात आधीपासूनच होतं त्याचं परिपूर्ण रूप तू नक्कीच पाहशील. जे लोक तुझ्या कष्टांची खिल्ली उडवतात ते लवकरच तुझ्या यशाच्या साक्षीदार होतील आणि तेच लोक जे तुला एकटं समजत होते तेव्हा ते तुला दयापूर्वक आणि आदरपूर्वक पाहतील, कारण तुझ्यासमोर असलेल्या आशीर्वादाच्या दिव्य कळसाने तुझ्या जीवनाची गती पूर्णपणे बदलली आहे. कधीही शंका, चिंता आणि घाबरलेपणाच्या संकोचातमध्ये थांबू नकोस. मी तुझ्या प्रत्येक चरणाला प्रकाश देतो आणि तुझ्या आत्मविश्वासाच्या बळावर मी तुझ्या आयुष्यात आशीर्वादांचा हक्कदार अधिकारी बनतो. जितका विश्वास तू माझ्यावर ठेवशील तितकेच मी तुझ्यावर जीवनाला सुंदर आणि समृद्ध बनविणारा बनेन. तू कधीही आपलेपणाच्या द्वारावर, शंकेच्या वळणावर थांबू नकोस. आणि एकदा तू माझ्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेवली की सृष्टीतील सर्व गोष्टी तुझ्या हाकेला प्रतिसाद देतील. तुमच्या घरात सुख, धन, समृद्धी आणि शांततेचं वासस्थान मिळेल आणि त्या सर्वांचा असलेला एक दृश्य प्रमाण म्हणजे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, जे तुम्ही कधीच कल्पनाही केली नव्हती. मी तुला सदैव मार्गदर्शन करणार आहे. ज्या समोरच्या गोष्टींनी, अडचणी मी दूर करणार आहे आणि तुझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाला एक नव्या अध्यायाची सुरुवात होईल. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या सोबत आहे. तू जसा माझ्यावर विश्वास ठेवशील तसं मी तुझ्या आयुष्यात एक चमत्कारी उन्नती घडवून आणीन. बाळा, माझ्या आशीर्वादाचा एक थेंब तुझ्या जीवनात जितका ठरवेल तेवढा विश्वास तू कायम ठेव. तेव्हा तुला शंका येईल
तेव्हा फक्त स्वामी समर्थ असे बोल. हे शब्द तुझ्या आयुष्यात अनंत शुभेच्छा प्रवास निर्माण करेल. स्वामींच्या या शब्दांमध्ये नवा शक्ती आणि आशीर्वाद भरलेला आहे. तुझ्या हृदयात त्यांच्या या वचनांची नवा विश्वास जागा होईल आणि जीवनाला एक नवीन दिशा मिळेल आणि पुढेही तुझं आयुष्य अजून सुंदर होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला जीवनातील संधी समजतात. जेव्हा जीवनातील कधीही कठीण परिस्थिती समोर येते तेव्हा आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने चांगले मार्ग मिळतो. जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगाला स्वामी समर्थ आपल्याला संधी म्हणून पाहायला शिकवतात. त्यांचा विश्वास घेतल्यावर आपल्याला जीवनातलं मिळवायचं असलेलं सर्व काही साधता येतं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला केवळ शारीरिक शक्तीचं नाही तर मानसिक शांती आणि आत्मविश्वासही मिळतो, जे आपल्याला शिकवतात की जेव्हा तुमचं मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा तुमचं जीवन आनंदी आणि समृद्ध होईल. स्वामी समर्थ यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते. त्यांच्या आशीर्वादाने आपला जीवन प्रवास अधिक सुंदर आणि यशस्वी होतो. ते सांगतात, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं ध्येय ठेवून काम करा, मी तुमच्याशी आहे. त्यांचा विश्वास आपल्याला पुढे जात राहण्यासाठी प्रेरणा देतो. त्यांच्या कृपेने जीवनात आपल्याला जे हवं आहे ते मिळवता येते आणि प्रत्येक चांगली गोष्ट आपल्याला मिळते. स्वामी समर्थांच्या वचनानुसार आपल्याला जीवनातील प्रत्येक अडचण आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल असते. त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अडथळा नाही. तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट चांगली होईल, फक्त विश्वास ठेवा, असे ते सांगतात. त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे आपल्याला योग्य वेळेत योग्य गोष्टी मिळवून देतात. त्यांच्या कृपेने जीवनाचे प्रत्येक वळण एक नवीन आशा निर्माण करते. स्वामी समर्थ हे आपल्याला जीवनातील मार्गदर्शन आहे. ते आपल्याला अडचणीवर विजय मिळवून देतात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनाची खरी समृद्धी आणि आनंद मिळतो. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नवा धाडसी दृष्टिकोन मिळतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्य कठीण आहे तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सहज मिळतं. जेव्हा तुमचं मन शांत असतं आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं जीवन बदलतं. हे स्वामी समर्थांचे वचन आहे. ते आपल्याला शिकवतात की आपल्याला मनाची शांती आणि सकारात्मकता प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वाची आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जे काही करू इच्छिता ते तुम्ही करू शकता, फक्त मी तुमच्याशी आहे. हे वचन आपल्याला शक्ती देते आणि विश्वास वाढवतो. त्यांच्या आशीर्वादामुळे आपली इच्छा केवळ साध्य होत नाही तर ती पूर्णपणे साधता येते. जीवनाच्या प्रत्येक समस्येवर आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य उत्तर मिळते. ते आपल्याला सांगतात, माझ्या शरण आल्यानंतर तुमच्या जीवनात काहीही शक्य नाही. काय स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला अंतर्मनाची शक्ती जागृत होते. ते आपल्याला कधीच निराश होऊ देत नाही. असे सांगतात, तुम्ही कुठेही असाल माझ्या कृपेने तुम्ही चांगल्या मार्गात जाल, असे ते नेहमी सांगतात. त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला एक नवा दिशा देतो. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक समस्या आपल्या जीवनातील नव्या संधीचे रूप घेते. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील खरी समृद्धी समजते. केवळ ऐश्वर आणि संपत्तीच नाही तर मानसिक शांती, प्रत्येक प्रेम आणि आध्यात्मिक समाधानसुद्धा मिळते. जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल. हे त्यांचे वचन आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत राहते. त्यांच्या आशीर्वादाने आपली जीवनयात्रा अधिक सुंदर, साधी आणि समृद्ध होईल. त्यांचे आशीर्वाद प्रत्येक पावलावर आपल्याला नवीन ऊर्जा आणि साहस देतात. मी तुमच्या पाठीशी आहे, तुमचे जीवन बदलून जाईल, असे स्वामी समर्थ आपल्याला सांगतात. ते आपल्याला सांगतात की आपण कुठेही असलो तरी त्यांची कृपा आपल्यावर असते आणि ते आपल्याला योग्य वेळेत योग्य गोष्टी मिळवून देतात. यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला जीवनात सत्य आणि शांती मिळवता येते. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि ध्येय ठेवता तेव्हा तुम्ही सर्व काही साधता. त्यांचा आशीर्वाद आपल्याला एक नवा आत्मविश्वास देतो
आणि आपल्याला प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळवतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणात त्यांच्या आशीर्वादाचा अनुभव घेतल्यावर आपल्याला हवं असलेलं सर्व काही मिळवता येतं. स्वामी समर्थांचे वचन खूप साधं पण खूप शक्तिशाली आहे. जेव्हा तुम्ही माझ्या चरण आलात तेव्हा मी तुमच्या सोबत आहे, हे सांगणारे शब्द आपल्याला कायम ठेवायला शिकवतात. त्यांचा विश्वास घेतल्यावर आपल्याला जीवनात प्रत्येक गोष्ट साधता येते आणि जीवन एक नवा अर्थ घेतं. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला केवळ आध्यात्मिक शांतीचं नाही तर जगातले सर्व सुख आणि ऐश्वर्य मिळवता येते. तुम्ही योग्य मार्गावर चालत राहा, मी तुमच्या सोबत आहे असे ते म्हणतात. यांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात होतो आणि प्रत्येक समस्या समृद्धीच्या मार्गावर रूपांतरित होऊ लागते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला जीवनात एक नवा दिग्दर्शक ठरतात. त्यांच्या वचनाची असीम शक्ती आणि प्रेम आपल्याला पुन्हा उभं करतात. ज्या गोष्टींमध्ये आपण थांबलेले होते ते सांगतात, तुमचं धैर्य आणि विश्वास हाच तुमचं सर्वोत्तम शस्त्र आहे. आपल्याला मनाची स्थिरता आणि विश्वास स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने दृढ होते आणि जीवनातील प्रत्येक पावलावर एक नवा विश्वास निर्माण होतो. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की जीवनात संकट आणि अडचणी येणं हे सामान्य आहे, पण त्या संकटाचा सामना कसा करावा हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा अडचणीचा सामना करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतं असे ते सांगतात. जेव्हा आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट थांबली आहे तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, माझ्या शरण आल्यानंतर तुम्ही यशस्वी व्हालच. त्यांची कृपा आपल्याला प्रत्येक समस्यावर मात करण्याची शक्ती देते. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आपल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी मनाचे शुद्धीकरण आणि आत्मविश्वास अनिवार्य आहेत. त्यांचे आशीर्वाद घेतल्यावर आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात शांती आणि संतुष्टी मिळते. तुम्ही कधीही निराश होऊ नका, कारण मी तुमच्याशी आहे असं ते सांगतात. त्यांच्या कृपेने आपल्याला जीवनातील संघर्षाचा सामना करत असताना आपली क्षमता आणि सामर्थ्य ओळखता येते. स्वामी समर्थांच्या वचनात आपल्याला नवा उत्साह आणि सामर्थ्य मिळतो. तुम्ही जिथे चाल माझा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील असं ते म्हणतात. ते आपल्याला सांगतात की जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला योग्य दृष्टिकोनातून पहा, कारण प्रत्येक गोष्टीमागे एक सुवर्ण संधी असते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला त्याच दिशा दाखवतात ज्यामध्ये आपल्याला यश आणि समृद्धी मिळवता येईल. त्यांच्या कृपेने जीवनाचे प्रत्येक वळण अधिक सुंदर आणि योग्य दिसू लागले. ते आपल्याला शिकवतात की आपल्या कष्टांमध्ये आत्मविश्वास आणि प्रयत्न असावा लागतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला प्रगतीचे नवीन दरवाजे उघडतात आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक पावलावर यश आणि समृद्धी साधता येते. तुमच्या प्रत्येक शंका, प्रश्न आणि अडचणींचा समाधान देत येतो असे ते सांगतात आणि त्यांचा विश्वास आपल्यावर प्रचंड ताकद देतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन जीवनामध्ये केवळ बाह्य ऐश्वर्याचं साध्य होणार नाही तर अंतर्मनाची शांती आणि सामर्थ्यही मिळेल. त्यांच्या कृपेने आपल्याला मानसिक आणि शारीरिक सुख समृद्धी साधता येते. माझ्या शरण आल्यानंतर तुमचं जीवन उज्ज्वल होईल, हे त्यांच्या शब्दांमध्ये एक नवा विश्वास जागृत करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक गोष्ट पूर्णपणे बदलते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात नवीन उत्साह भरतो. स्वामी समर्थ आपल्याला नेहमीच सांगतात, तुमचं जीवन तुमच्या विचारांवर अवलंबून असतं, म्हणून सकारात्मक विचार करा आणि माझ्या कृपेने तुमचं जीवन समृद्ध करा. त्यांच्या आशीर्वादाने जीवन अधिक सोपं आणि आनंददायी बनवता येतं. तुमच्या यशाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर मी तुमच्या सोबत आहे असे ते सांगतात आणि तेच शब्द आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतात. स्वामी समर्थांचा विश्वास घेऊन आपण त्यांच्या आशीर्वादाच्या मार्गावर चालू राहू शकतो. तेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला अनंत शक्यता मिळतात आणि प्रत्येक अडचण एक संधी बनून समोर येते. जीवनाच्या प्रत्येक दृष्टिकोनात स्वामी समर्थ आपल्याला यश, समृद्धी आणि शांती देतात. तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मनातील इच्छांची पूर्तता होईल, तुमचं जीवन प्रकाशमय होईल,
तुमच्या कष्टांना योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या आयुष्यात चांगले बदल होतील. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद असणार आहे. रात्री 12च्या आत एक मोठा आनंदाचा क्षण येईल, जो तुमच्या आयुष्यात एक नवा आरंभ ठरेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील चिंता दूर होईल आणि तुम्हाला शांती मिळेल. तुमचं घर नेहमी आनंदाने भरलेलं असेल आणि तुम्हाला जीवनात नवीन उमेद मिळेल. स्वामी म्हणतात, तुमच्या कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाढेल. तुमच्या घरात सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या मनातील सर्व शंका आणि चिंता आता नाहीशा होतील आणि तुम्हाला एक नवीन सुरुवातीचा अनुभव मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं नशीब बदलत आहे. तुमच्या वाटेवर शुभ संधी येणार आहे. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि प्रेम नांदेल. तुमच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा येईल. तुम्ही ज्या गोष्टींच्या मागे जात आहात त्या तुम्हाला आता मिळणार आहे. रात्री 12च्या आत तुमच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा दिवस उगवेल आणि तुम्ही सर्वजण त्याचा अनुभव घेणार आहात. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील आणि तुम्ही जीवनभर आनंदी राहाल. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या आत घरात आनंदाची बातमी येईल. त्या बातमीने घरात आनंद पसरेल. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होतास ती गोष्ट पूर्ण होण्याचा क्षण जवळ आला आहे. स्वामींचा आशीर्वाद राहो तुमच्यावर. सुख, समाधान आणि यश मिळो भरभर. मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवा. स्वामींचे नामस्मरण करत राहा, जे नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि योग्य वेळी साथ देतील. संकट लवकर दूर जातील आणि शांतता नांदेल. स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. फक्त श्रद्धा आणि मनात विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या तुझ्या दाराशी आनंदाची बातमी येईल. जी अपेक्षा तू मनात धरली होतीस ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे. स्वामी सांगतात, तुझ्या जीवनात शुभ क्षण येणार आहेत. तुझं नशीब बदलणार आहे. फक्त स्वामींच्या नावाचा जप करत राहा. स्वामी पुढे म्हणतात, दुःखाचे दिवस आता संपले. संकट दूर पळणार आणि सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. ते सांगतात, रात्र संपायच्या आत तुला अशी बातमी मिळेल जिची वाट तू कित्येक दिवसांपासून पाहत होतास. स्वामी म्हणतात, आता मनापासून काळजी दूर कर. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. ते सांगतात, तुझ्या शुभ बातमीची वाट पाहत होतास ती तुला नक्की मिळेल. फक्त धीर धर आणि विश्वास ठेव. स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात आलेल्या कठीण काळाला आता पूर्ण विराम मिळेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या घरात सुख आणि समाधान राहील. स्वामी सांगतात, तुझ्या मेहनतीचं फळ तुला योग्य वेळी मिळणार आहे. रात्र संपायच्या आत आनंदाची बातमी तुला मिळेल. ते पुढे म्हणतात, तू चिंता मनात ठेवू नकोस. ती आता दूर होईल. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होणार आहे. स्वामी म्हणतात, रात्री जशी पुढे जाईल तसा तसा तुझ्या जीवनातला अंधार दूर होईल. सकाळी डोळे उघडल्यावर तुला आयुष्यात नवीन प्रकाश दिसेल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात लक्ष्मीचा वास होईल. समृद्धी आणि आनंद तुझ्या घरात येऊन उभे राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझं भाग्य उजळणार आहे. आनंदाची दारं उघडतील. फक्त स्वामींच्या नावाने श्रद्धा ठेव. ते सांगतात, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामींचं स्मरण कर आणि तुझ्या आयुष्यात बदल अनुभव. स्वामी म्हणतात, 12च्या आत रात्री तुझ्या हृदयात आनंदाची लहर उमटेल. तुला तुझ्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात ज्या शुभवार्ता येणार आहे ती तुझ्या जीवनाला नव्या उंचीवर नेईल. फक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा. स्वामी म्हणतात, तुझ्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा राहील. रात्र संपायच्या आत आयुष्यात नवीन दिशा मिळेल. स्वामी सांगतात, आज दिवस तुझा खास असेल. रात्र संपायच्या आत नशीब तुझ्यावर प्रसन्न होईल. जी गोष्ट अशक्य वाटत होती ती आता शक्य होणार आहे. तुझ्या घरात आता मंगलमय बातमी येईल. तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होतास ती आता पूर्ण होणार आहे. स्वामी पुढे सांगतात, तुझ्या मनातील चिंता आता दूर होईल. संकट पळून जातील आणि तुझ्या घरात शुभतेचं आगमन होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप दिवस वाट पाहत होतास आणि आता तुझ्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे. तुझ्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे. ते सांगतात, रात्रीच्या अंधारासोबत तुझ्या दुःखांचं सावटही नाहीसं होईल.
पहाटेचा उजेड तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. स्वामी सांगतात तुझ्या घरात आनंद नांदेल. नवीन संधी तुझ्या दाराशी उभी असेल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेव. स्वामी सांगतात रात्री 12च्या आत एक अशी बातमी मिळेल जी तुला एक नशीब बदलून टाकेल. स्वामींचं नाव घे आणि पुढे चालत राहा. स्वामी सांगतात तू मनापासून काही मागितलं तर ते तुला नक्की मिळेल, कारण तुझी श्रद्धा आणि भक्ती तुझ्या प्रत्येक इच्छेचं फळ देईल. ते पुढे सांगतात तुझ्या आयुष्यात शुभ गोष्टी उघडणार आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि त्यांच्या नावाचा जप करत राहा. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.